धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे धान उत्पादकांसमोर मोठं संकट उभं ठाकलं। खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाचं प्रमाण अल्प असल्यानं धान पिकांच्या रोवणीसाठी पोषक वातावरण तयार झालेलं नाही, त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे। पावसाच्या हुलकावणीनं बळीराजाचा जीव टांगणीला। धान उत्पादकांवर निसर्गाचं संकट। शेतकऱ्यांवर पुन्हा बियाणं खरेदीचा भुर्दंड पडणार। 76% भूभाग जंगलानं व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वर्षाकाठी जवळपास 1300 मिलीमीटर पाऊस पडतो। पण यावर्षी पावसाळ्याचा 1 महिना पूर्ण झाला असताना जेमतेम 150 मिलीमीटर पाऊस झालाय। याचा फटका खरीप हंगामाच्या पावसावर विसंबून असलेल्या शेतकऱ्यांना बसतोय। धानाचं बीज टाकल्यानंतर 15 ते 20 दिवसात तयार होणारी रोपं शेतातल्या बांधीतील चिखलात रोवली जातात, पण बांधीत चिखल जमणं तर दूरच, संपूर्ण जून महिन्यात पर्हे जगतील एवढाही पाऊस झाला नाहीये। सिंचनाची सुविधा असलेल्या जेमतेम 10% शेतकऱ्यांनी रोपांसाठी बीज टाकल्याचं कृषी विभाग सांगतंय। पर्हे टाकायचं प्रमाण अजूनही पाहिजे तसं सुरुवात झालेली नाहीये। एक 10% पर्हे शेतकऱ्यांनी टाकले ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे त्यांनी। आणि आम्ही कृषी विभागाच्या माध्यमातून जवळपास 6000 मोहिमा घेतल्या आहेत, ज्यामध्ये शेतकऱ्यांनी ह्या अल निनोच्या होणाऱ्या प्रादुर्भावामुळे कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत या संदर्भात आपण सखोल मार्गदर्शन करतोय। जून महिन्यातील पावसाचं प्रमाण पाहता बहुतांश शेतकऱ्यांनी पर्ह्यांसाठी बियाणं टाकण्याची हिंमतच केली नाही। महागडे बियाणे पावसाअभावी करपले असते तर पुन्हा बियाणं खरेदीचा भुर्दंड सहन करण्याची भीती होती। गेल्या 3 दिवसात थोडा दिलासा देणारा पाऊस झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी पर्हे टाकण्याऐवजी थेट धानाचं बियाणं शेतात फेकणं पसंत केलंय। आधीच पावसाअभावी झालेला उशीर आणि रोवणीसाठी मजूर मिळत नसल्यानं आवत्या टाकण्यास प्राधान्य दिलं जात असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। पर्हे का नाही टाकले? पर्हे टाकायला पर्हे पाण्याचं साधन नाही ना, पर्हे पाणी उशिरा झाला प्रॉब्लेम, आणि पाणी नसल्यामुळे येते प्रॉब्लेम। मजुरी आता येत नाही ना, गावातले लोक बाया नाही येत, माणसंही नाही मिळत, त्याच्यामुळे परेशान आहे ना माणूस। बियाणं थेट शेतात फेकून उगवणाऱ्या धान पिकातून येणारं उत्पन्न हे रोवणी करून घेतलेल्या उत्पन्नाच्या तुलनेत कमी असतं। मात्र बेभरवशाच्या पावसामुळे शेतकऱ्यांना नाईलाजानं हे करावं लागतंय। दुसरीकडे कृषी विभागानं शेतकऱ्यांना कमी पाण्यात येणारं पीक घेण्याचा सल्ला दिलाय। कमी दिवसांच्या पिकांची लागवड म्हणजे धानाच्या ज्या कमी दिवसात येणाऱ्या व्हरायटीज आहे, शॉर्ट ड्युरेशन व्हरायटीज, त्याच्या संदर्भात आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतोय। इतर पिकांमध्ये आपण यावर्षी नाचणीला प्रमोट केलेलं आहे आणि उडीद मूग ह्या उडीद मुगाची आपण लागवड लोकांना सजेस्ट केलेली आहे। एकीकडे जिल्ह्याची औद्योगिक विकासाकडे आणि त्यातून साधल्या जाणाऱ्या प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे, मात्र त्यासोबत बळीराजाला पूर्णपणे निसर्गावर विसंबून न ठेवता सिंचनाच्या सुविधा वाढवण्यावर भर दिल्यास शेतकऱ्यांची योग्य प्रगती साधणं शक्य होणार आहे। भात पिकासाठी आवश्यक असलेला पाऊस या जिल्ह्यामध्ये नाही आहे। भात पिकाची रोवणी असो किंवा पर्हे टाकणं असो, ही सर्व जी कामं आहेत ती खोळंबलेली आहे। आणि अशा स्थितीमध्ये पाऊस जर आता पुरेशा प्रमाणात आला नाही तर शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण होणार आहे। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।